नमस्कार, रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण कराडचा फेमस किंवा मग आमच्या घरी बनवला जाणारा कांदा लसूण मसाल्याची परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत। तर ही रेसिपी बनवत असताना मला माझ्या नंदेची खूपच मदत झाली। आम्ही दोघींनी मिळून हा मसाला बनवला। तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या वापरायच्या, तसंच मसाला करत असताना जे काही जिन्नस वापरलेले आहेत त्यांचं प्रमाण, तसंच त्या कोणत्या भाजायचे, कोणते मसाले आहेत ते तसेच घालायचे किंवा कोणते मसाले तळून घालायचे, कांदा आणि लसणाचं प्रमाण, खोबऱ्याचं प्रमाण सगळं अगदी डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। कांदा लसूण मसाला एकदम परफेक्ट असा बनतो। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथं ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या 4 प्रकारच्या मिरच्या आहेत आणि या साधारणपणे 2 ते 3 दिवस चांगल्या सुकवलेल्या आहेत मी, आणि त्याच्यासोबत मीठही 3 दिवस सुकवून घ्यायचं आहे। जास्त ऊन असेल तर 2 दिवसात पण अगदी छान मिरच्या सुकतात। त्याच्यानंतर कोरडे मसाले जे आहेत ते मसाले सगळे इथं बघू शकता तुम्ही। तर याची सगळ्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला। तर इथं खूप सारे मसाले आहेत, त्यांचं प्रमाण आहे। 4 किलोचा मसाला मी इथं बनवला, तरीही 5 किलोसाठीचं प्रमाणही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे। तर भाजत असताना मी प्रत्येक मसाल्याचं नाव आणि तो कसा भाजायचा ते अगदी व्यवस्थित सांगणार आहे पुढं। तर बघू शकता इथं भरपूर सारे मसाले आहेत। मेथ्या आहेत, बादलफूल आहे, नंतर आहे ते म्हणजे जायपत्री आहे, नंतर रामपत्री आहे। तर खूप सारे मसाले असतात वेगळे वेगळे। नंतर सोरेगड्डे आहेत। तर अशा पद्धतीनं सगळे मसाले इथं घेतलेले आहेत आपण। तर हे अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहेत अगोदर, सगळे मसाले सोडून त्याच्यामधली सगळी काही खराब असतील तर चाळून अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत। धणे आहेत इथं, नंतर जिरे आहेत। तर धणे आणि जिरे शक्यतो अगदी व्यवस्थित साफ करायचे, कारण त्याच्यामध्ये कधी कधी खडे असतात। तर चाळून स्वच्छ करून पहिले घ्यायचे आहेत। तर मसाल्याची पूर्वतयारी म्हणजे मिरच्या आणि मीठ 2 दिवस सुकवून घ्यायचं आणि हे मसाले जे आहेत ते अगदी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायचे पहिले। आणि त्याच्यानंतर खोबरं आहे। तर हे खोबरं ही 1 किलो खोबरं अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे नंतर। ठीक आहे। आता याच्यानंतर आपण कांदा शिजायला ठेवतोय। तर इथं 4 किलोला 4 किलो कांदे, म्हणजे 1 किलोला 1 किलो कांदा घ्यायचा, अगदी छान बारीक एकसारखा चिरून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती मोठ्या पातेल्यामध्ये याला ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये 4 चमचे मीठ घातलेलं आहे। तर मोठं मीठ घालायचं आहे, छान मिक्स करायचं। आत्ता तेल अजिबात घालायचं नाही याच्यामध्ये। आणि या मीठ आपण जेव्हा कांद्यामध्ये घालतो तेव्हा याला पाणी सुटतं हळूहळू। जसजसं तुम्ही कमी गॅसवरती याला हलवत जाल तसतसं याला पाणी सुटत जातं आणि याला तुम्हाला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। तर मध्ये मध्ये इंटरवल नंतर हलवत राहायचं, म्हणजे मग छान असा कांदा अगदी मस्त शिजतो। हा शिजायला साधारणपणे 3.5 ते 4 तास लागतात। त्याच्यामुळं कांदा एक साईडला शिजायला ठेवून तुम्ही दुसऱ्या साईडला मसाले भाजायलाही घेऊ शकतात। तसं मदतीला जर कोण नसेल तर मग तुम्ही मसाले भाजून घ्या आणि मग कांदा शिजवून घ्या, असंही करू शकता, किंवा कांदा आधी शिजवून घ्या म्हणजे मग तो व्यवस्थित थंड होतो। तर इथं छान असा कांदा आपण एका बाजूला शिजायला ठेवून दिलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप सारं पाणी सुटलेलं आहे याला। तर हे पाणी पूर्ण आटेपर्यंत याला आपल्याला शिजवायचं आहे, तोपर्यंत याच्यामध्ये आपण तेल घालणार नाही आहे। तर साईड बाय साईड आपण मसाले भाजायला घेतोय। तर धणे जे आहेत ते पहिले भाजायचे आहेत। तर 1 चमचाभर तेल घातलं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये धण्याची एक बॅच घातलेली आहे, ती अगदी छान भाजून घ्यायची। अगदी खूप मसाले भाजायचे नाही आहेत, लो टू मीडियम हीटवरती हलकासा रंग बदलेपर्यंत सगळे मसाले आपण भाजून घेणार आहोत। तर इथं 1 चमचाभरच तेल घातलं आहे। तर धणे 3 बॅचेसमध्ये भाजून घेणार आहोत। तर 2 बॅचेस आत्ता भाजायच्या आणि 1 बॅच जी आहे ती तशीच ठेवली आहे, ती आपण शेवटी भाजणार आहोत, म्हणजे मग कढईचं तेल आहे तेही अगदी व्यवस्थित निघून जातं। तर इथं 2 बॅचेस आपण धण्याच्या छान भाजून घेतल्या। परत 1 चमचाभर तेल घातलं। आता याच्यामध्ये आपण जायपत्री घातलेली आहे। तर ही जायपत्री ही अगदी छान हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर कायम लक्षात ठेवा की मसाले खूप करपवायचे नाही, गॅस खूप फुल करायचा नाही, नाहीतर मग काय होतं, मसाले करपतात आणि त्याच्यामध्ये कडवट स्वाद तयार होतो। तर अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायचे आहेत।
तर इथं आपण थोडंसं तेल वापरून हे मसाले भाजून घेतोय. नंतर हे दगडफूल आहे, दगडफूलही छान भाजून घेतलेलं आहे. याचं जे प्रमाण आहे ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर इथं 4 किलोचा मसाला आपण बनवतोय, त्याच्यासाठीचे हे सगळे मसाले आपण भाजून घेतोय. तर एक चमचा तेल घालूनच आपण इथं सगळे मसाले भाजतोय. ही आहे ती रामपत्री आहे. तर रामपत्री ही अगदी छान भाजून घ्यायची आहे. तर मस्त असं एक चमचावर तेलामध्ये भाजायचे. काही मसाले आहेत त्यांना तेल जास्त लागत नाही, मग ते तेलाच्या कढईमध्ये हलकेसे परतून घेतले तरीही चालतात. आणि काही मसाले असतात की ज्यांना भाजायचंच नाही आहे, तेही शेवटी सांगणार आहे. तर इथं छान असं 1 चमचाभर तेल घातलं, त्याच्यामध्ये परत बडीशेप घातली. तर हे सगळे मसाले मी सोडून अगदी छान आधी साफ करून घेतलेले आहेत आणि एका बाजूला ठेवून दिले होते. आता बडीशेप ही छान भाजून घेतली. आता बडीशेप नंतर ही परत थोडंसं तेल घातलं आणि 1 चमचाभर तेलामध्ये मोहरीही छान तडतडेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. आता मोहरी ही चांगली भाजली गेली, ही पण आपण त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे ज्याच्यामध्ये बाकीचे मसाले काढलेले आहेत. तर ज्याच्यामध्ये आपण धने ठेवले होते, एखादं घमेलं घ्यायचं किंवा एखादं पातेलं घ्यायचं मोठं किंवा डब्बाही घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरतीच सगळे मसाले भाजून अशा पद्धतीनं काढून घ्यायचे आहेत. तर 1 चमचा तेलामध्ये नंतर मेथ्या घातल्या. मेथ्याही हलक्याशा भाजायच्या आहेत, खूप भाजायच्या नाही, नाहीतर मग त्या कडवट होतात. तर मेथ्याही छान भाजून घेतल्या. आता त्याही आपण याच भांड्यामध्ये काढून घेऊयात. यानंतर परत एक अर्धा चमचा फक्त तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये खसखस घालून घेतली आणि खसखस ही छान अशी भाजून घ्यायची आहे. खसखस भाजल्यानंतरही त्याच भांड्यामध्ये काढून घेतली. तर खसखस आणि तिळाला खूप तेल वापरायची गरज नाही आहे. तर त्याच कढईमध्ये तीळही घालून घेतले. तीळ ऑलरेडी तेलकट असतात, त्याच्यामुळे त्याला भाजताना तेल वापरलेलं नाही आहे. फक्त त्याच कढईमध्ये चांगले असे परतून घेतले आणि काढून घेतले. आता 1 चमचाभर तेलामध्ये बादलफूल जे आहे ते भाजून घेतलं किंवा मग तुम्ही याला स्टारफूलही म्हणता. तेही छान असं भाजून घ्यायचं आहे आणि तेही त्याच मसाल्यावरती काढून घ्यायचं. तर खूप करपवायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान हलकासा रंग येईपर्यंत सगळे मसाले इथं भाजलेले आहेत. तर परत 1 चमचाभर तेल घातलं, त्याच्यामध्ये तमालपत्री घालायची आहे आणि तमालपत्री ही चांगली भाजून घ्यायची आहे. तर गॅस जो आहे तो लो टू मीडियम ठेवायचा आहे, खूप हाय गॅस करायचा नाही आहे. आता आपण तळायचे जे मसाले आहेत ते सगळे तळून घेतोय. तर पहिले इथं चिरफळ आहे ते घातलेलं आहे. तर चिरफळ जे आहे ते साफ करताना त्याच्या आतमध्ये एक बी असते, ती काढून घ्यायची. आता चिरफळ तळून झालेलं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये नाकेश्वर घातलं. तर नाकेश्वर ही अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत छान फुलं पाहिजे असं तेलामध्ये आणि काढून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता तेल अगदी गरम आहे, मसाले अगदी छान भाजले जात आहेत. याच्यानंतर हिरवी वेलची घालायची आहे. गॅस लो टू मीडियम गॅसवरतीच तळायचा आहे. तर वेलची ही छान हलकासा रंग बदलेपर्यंत फुलेपर्यंत तळून घेतली. आता वेलचीनंतर याच्यामध्ये आपण जायफळ घातलेलं आहे. तर इथं 4 जायफळ घेतलेले आहेत, म्हणजे 1 किलोला 1 जायफळ. जायफळ नंतर हिंगाचे खडेही आहेत. तर खडा हिंगही 4 खडे घातलेले आहेत. तर जायफळ आणि हिंग दोन्हीही एकत्र इथं छान तळून घेतलेलं आहे. तर जायफळचा आणि हिंगाचा रंगही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, अगदी चेंज झालं आहे. नंतर मसाला वेलची घातलेली आहे. तर मसाला वेलची घातल्यानंतर बऱ्याचदा ती अंगावर उडते किंवा ती तेलामध्ये फुटते. तर ती तळत असताना काळजी घ्या आणि व्यवस्थित चांगली तळून घ्यायची आहे. आता तीही काढून घेतली. नंतर याच्यानंतर आपण सुंठ घातलेली आहे. तर सुंठ जेव्हा आपण तेलामध्ये घालतो तेव्हा सुंठ अगदी छान फुलते आणि त्याला अशा चिरा पडतात. तोपर्यंत अगदी छान ती तळून घ्यायची आहे. तर सुंठ तळायला थोडासा वेळ लागतो. तर इथं बघू शकता छान अशा चिरा पडलेल्या आहेत याला. तर अशा पद्धतीनं सुंठ चांगली फुलली पाहिजे किंवा फुगली पाहिजे आणि त्याला छान चिरा पडल्या पाहिजे. यानंतर आपण खोबऱ्याचे जे एकसारखे तुकडे करून घेतलेले आहेत तेही छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचं आहे. खोबरं खूप करपवायचं नाही आहे. अगदी छान असा हलकासा गोल्डन रंग आला पाहिजे त्याला, कारण थंड झाल्यावर नंतर खोबऱ्याचा रंग थोडासा बदलतो आणखी, कारण त्याची तळण्याची प्रोसेस चालूच राहते. तर इथं बघू शकता छान गोल्डन रंग आलेला आहे. आता खोबरं त्या मसाल्यांमध्ये मिक्स करायचं नाही, वेगळं एका डब्यामध्ये सेपरेट काढून घ्यायचं आहे. ते का काढायचं तेही पुढं सांगते. तर इथं छान असं सगळं खोबरं तळून घेतलेलं आहे. मसाले आपले बऱ्यापैकी सगळे भाजून झालेले आहेत. जे तळायचे होते तेही तळलेले आहेत. खोबरं छान तळलेलं आहे.
आता याच्यानंतर उरलेले जे मसाले आहेत तेही आपण छान तळून घेऊयात. तर सोरे गड्डे इथं तळतोय आपण. तर गड्डे 1 किलोला 2 गड्डे वापरलेले आहेत मी. म्हणजे इथं 4 किलोचा जर मसाला असेल तर इथं 8 गड्डे वापरायचे आहेत. तर हे गड्डे जे आहेत ते आत्ता खूप छोटे दिसत आहेत आणि यांना तळायला थोडासा वेळ लागतो आणि तळले गेल्यानंतर अशा पद्धतीनं ते पूर्ण फुगतात, अगदी छान फुलतात. तर असे पूर्ण हलके होतात, असे हलके झाले पाहिजेत. तर हे गड्डे मसाल्यांवरती काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त फुललेले आहेत. तर खोबरं सेपरेट आपण ठेवलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि मसाला जो आहे, जो भाजलेला आहे, तळलेला आहे, तो सेपरेट ठेवलेला आहे. याच्यानंतर जे तळलेलं तेल आहे ते सगळं बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेतलं. हे तेल आपण वेस्ट घालवणार नाही आहे, पुढे वापरणार आहोत. ते कसं ते सांगते पुढं. याच्यानंतर त्या कढईमध्येच मी जवस घालून घेतले आणि जवस छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे मग काय होतं, जवस आणि थोडेसे धणे आपण मागं शेवटी भाजायला ठेवले होते. म्हणजे कढईला तेल अजिबात चिकटलेलं राहणार नाही आणि वेस्ट होणार नाही. तर अगदी छान असे जवसही इथं भाजून घेतले. ते त्या भाजलेल्या मसाल्यांवरती काढून घ्यायचे आहेत आणि नंतर उरलेली जी धण्याची बॅच आहे तीही याच्यामध्ये घालून घ्यायची आणि छान भाजून घ्यायचे आहेत. तर हलकासा रंग बदलेपर्यंत छान असे धनेही भाजून घेतले आणि तेही आपण तळलेल्या भाजलेले मसाले जे काढले त्याच्यावरती काढून घेतलेले आहेत. तर इथं आपले सगळे भाजायचे तळायचे मसाले झालेले आहेत. आता हे छान थंड करून घेतले आणि त्याच्यानंतर एका डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता यानंतर जे मसाले भाजायचे नाही आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर पहिले आहे लवंग. लवंग ही आपण न भाजताच इथं घातलेली आहे. नंतर मिरे आहेत. मिरेही भाजायचे नाही आहेत, तळायचे नाही आहेत, काहीही करायचं नाही, तसेच घालायचे. नंतर शहाजिरे घालून घेतले. नंतर दालचिनी घालून घेतलेली आहे तशी आणि जिरे आहेत. तर लक्षात ठेवा जे जे मसाले भाजायचे नव्हते ते सगळे मी इथं दाखवलेले आहेत. तसंच कसुरी मेथी आहे. कसुरी मेथीही आपल्याला इथं भाजायची नाही आहे. तर हे सगळे मसाले आपण एकत्र मिक्स करून बाजूला ठेवून दिले. आता कांदा चेक करूयात. तर कांदा बघू शकता याच्यात अजूनही पाणी आहे. तर हलकंसं मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं आहे आणि कांद्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आटलं पाहिजे. तर इथं बघू शकता कांद्यातलं पाणी बऱ्यापैकी आटत आलेलं आहे. तर साधारणपणे 2 तासानंतर ही स्टेज आलेली आहे. तर साधारणपणे 3 तासानंतर कांद्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं झारीने दाबल्यानंतर अजिबात पाणी वरती येत नाही आहे. म्हणजे कांदा छान असा भाजला गेलेला आहे. आता काय करायचं आहे, जे तेल आपण बाजूला काढून ठेवलं मगाशी कढईतलं, ज्याच्यामध्ये आपण मसाले तळले होते, ते पहिले सगळं तेल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे मग ते वेस्ट होणार नाही किंवा वाया जाणार नाही. आता हे तेल घातल्यानंतर चांगलं तेलही आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर तेलाचं प्रमाण काय करायचं, कांदा जो आहे त्याच्या लेयरच्या वरती आपल्या बोटाचं 1 पेर किंवा मग 1 सेंटीमीटर वरती यावं एवढं तेल याच्यामध्ये घालायचं आहे. तर पूर्ण मसाला करायला साधारणपणे 1 ते 1.5 किलो तेल इथं लागलेलं आहे. तर बघू शकता तेल कांद्याच्या वरती आलं पाहिजे, कांदा पूर्णपणे तेलात बुडला पाहिजे एवढं तेल घालायचं आणि त्याला छान उकळी आणायची आहे. आता उकळी आल्यानंतर कांद्याला सतत ढवळत राहायचं आहे तेल घातल्यानंतर, कारण कांदा खाली बुडाला चिकटून बसतो पातेल्याच्या, त्याच्यामुळं सतत ढवळत राहायचं आणि साधारणपणे तेल घातल्यानंतर अर्धा तास तरी कांद्याला या तेलामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कांद्याचा रंगही अगदी छान असा आलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. तर अगदी मस्त असा कांदा इथं शिजला गेलेला आहे. तर बघू शकता ह्याच्यात पाणी बिलकुल ठेवायचं नाही, नाहीतर मग मसाला खराब होतो. तर इथं आपलं सगळी तयारी झालेली आहे मसाल्याची. ड्राय मसाले बाजूला ठेवलेत. लसूण आहे तोही छान सोलून घेतलेला आहे. तर 1 किलोला 1 पावशर लसूण असा हा 1 किलो लसूण इथं सोललेला आहे. तर याच्यानंतर मस्त मसाले तळून झालेले आहेत, भाजून झालेले आहेत. कांदाही छान शिजवून घेतलेला आहे. खोबरंही एक साईडला आपण छान तळून घेतलेलं आहे, तेही सेपरेट ठेवायचं आहे आणि लसूण सोलून घेतलेला आहे. तर साधारणपणे 1.5 किलो लसूण सोलल्यानंतर 1 किलोभर लसूण असा भरतो त्याचं वजन, तेवढा लसूण आपल्याला इथं घालायचा आहे. इथं मिरच्याही छान अगदी व्यवस्थित सुकल्या गेलेल्या आहेत. अगदी कटकन मिरची मोडली जाते, आतल्या बियाही छान सुकलेल्या आहेत. तर मिरच्या साधारणपणे 2 ते 3 दिवस मीठ आणि मिरची अगदी छान सुकवून घ्यायची आहे. आता पूर्वतयारी तर आपली सगळी झालेली आहे. आता डंकावरती जाऊन मसाला कुटून आणायचा, पण त्यासाठी स्टेप बाय स्टेप डंकावरतीही मसाला कशा पद्धतीनं कुटला जातो कांदा लसूण मसाला
त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ खूपच लेंदी होतो आहे म्हणून मी ही प्रोसिजर अर्धी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. अर्धी डंकावरची जी प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये व्यवस्थित मसाला कुटलेला आहे तो मी नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स जर फॉलो केल्या तर हा मसाला 1 ते 2 वर्ष आरामात टिकतो. याला काहीही होत नाही, बुरशी लागत नाही, काहीही होत नाही. आणि हा मसाला भाजीमध्ये वापरताना तुम्हाला वरून कांदा, लसूण काहीही घालायची गरज नाही आहे. अगदी गडबडीत असाल तर फक्त हा मसाला घालून जरी तुम्ही भाजी बनवली तर अगदी टेस्टी अशी होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा. तसंच तुम्हाला अशा व्हिडिओज बघायला आवडतील का तेही कमेंट करून नक्की सांगा. कोणकोणत्या भागामध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेही कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मग मला कळेल की माझा व्हिडिओ कोणकोणत्या भागामधून पाहिला जातो. तर भेटूयात कांदा लसूण मसाला व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.